तर नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज झालेले आहे। कोकण किनारपट्टीवरील रिसॉर्ट आणि लॉज हाऊसफुल आहेत। हरणे, गुहागर, गणपतीपुळे अशा ठिकाणांचं लॉजिंग 80 ते 90% फुल आहे। आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणचे समुद्र किनारे आणि पर्यटन सज्ज झालेला आहे। आपण जर पाहिलं तर आपण गणपतीपुळे नजीकच्या असलेल्या MTDCच्या गणपतीपुळेच्या पर्यटन निवास केंद्राजवळ आहोत आणि या पर्यटन निवास केंद्र देखील यासाठी सज्ज झालेले आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास कोकणातील सर्वच रिसॉर्ट आणि लॉज हे हाऊसफुल झालेले आहेत। महिनाभर आधीच समुद्र किनारपट्टीवरील MTDCच्या रिसॉर्टना ही पर्यटकांची मागणी असते, त्यामुळे आता रूम शिल्लक नाहीत असा बोर्ड देखील लागलेला आहे। आणि त्याचबरोबर इतरही लॉज असतील ते देखील आता पूर्णपणे फुल झालेले आहेत। 5 जानेवारी पर्यंत कोकणातील रिसॉर्ट आणि हॉटेल्स हे सर्व बुक झाल्याचे देखील आपल्याला दिसून येत आहे। नाताळ आणि नवीन वर्ष सेलिब्रेशनचा प्लॅनिंग करण्यासाठी कोकणात वेगवेगळ्या प्रदेशातून, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पर्यटक हे येत असतात। आणि त्याचबरोबर हरणे असेल, गुहागर, गणपतीपुळे, त्याचबरोबर कांच्या जवळपास लॉजिंग हे 90 ते 80% फुल झालेले आपल्याला दिसून येते। त्यामुळे कोकण नवीन वर्षासाठी या ठिकाणी सज्ज झालेला आहे आणि पर्यटक देखील आता या ठिकाणी पर्यटकांचा लोडाचा लोडा हा कोकणच्या समुद्र किनाऱ्यांना पसंती देत असतो। आणि बरोबर कोकणातील असलेले हॉटेल्स आणि लॉज हे देखील पूर्णपणे आता फुल झाल्याचे दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।